आपल्यासोबत आमदार रवी राणा आहे. रवी राणाजी, आता आपण मतदानाला झाला, काय आव्हान कराल जनतेला? नाही, आव्हान हेच आहे की केलेली 5 वर्षाची मेहनत, मोदीजींचं काम, अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणांचं काम, या सगळ्या कामाला खऱ्या अर्थानं डोळ्यासमोर ठेवून जनता मतदानाला निघालेली आहे. विरोधकांनी केलेला विरोधकांनी ज्या पद्धतीनं विरोध करून नवनीत राणाला खालच्या पातळीची टीका केली, या ठिकाणी राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांनी पातळी सोडून बोलले, अनेक बाकीचे नेते बोलले. त्यांचा जबाब आज या ठिकाणी जनता देणार आहे. मला सुद्धा त्यांनी अनेक धमक्या दिल्या. आज नवनीत राणाच्या कामाला पाहून सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते हे नवनीत राणाला मतदान करणार आहे आणि 3 लाखापेक्षा जास्त मतांनी नवनीत राणा निवडून येईल. तिरंगी लढत आहे इथे. एक चित्र पण इकडे बच्चू कडू म्हणतात आहे की आपण 3ऱ्या स्थानावर झाल्याचा थेट आरोप करताना आपल्यावर बरेच आरोप पण असं आहे की तिरंगी लढत हे नेत्यांच्या डोळ्यांनी दिसत आहे, पण जनतेच्या डोळ्यांनी पहा तुम्ही तर कुठेच तिरंगी लढतचा विषय नाही आहे. या ठिकाणी 1 to 1 सुद्धा लढत नाही आहे. बळवंत वानखडे खूप मागे आहे आणि नवनीत राणा 3 लाखापेक्षा फरकाने निवडून येत आहे. मग नेत्यांनी जे चित्र तयार केलेलं आहे ते चित्र बदलवण्याचं काम जनता आज करणार आहे. राणा कुटुंबाचं बलस्थान म्हणजे मेळघाट, पण तिथे काही ठिकाणी बहिष्कार टाकण्यात नाही झालं. ते बहिष्कार तिथल्या लोकल आमदाराचा विरोध होता. लोकल आमदारांनी त्या ठिकाणी जे कामं केले नाही, लोकांना त्रास दिला, त्याच्यावर ते नाराज होते, पण खासदारावर खुश होते म्हणून रात्री त्यांनी तो बहिष्कार मागे घेतला. सगळे मतदान खासदार नवनीत राणा करणार. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, अमरावती.